आणि यानंतर राज्यातल्या गावागावातल्या बातम्या जाणून घेऊयात गाव तिथे माझामधून। जळगावात काल दसऱ्यानिमित्त झालेल्या रावण दहनावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुरेश जैन एका मंचावरती आलेले। मेहरुण तलाव परिसरात काल हा रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी घरकुल घोटाळा प्रकरणी सुटून आल्यानंतर सुरेश जैन आणि गिरीश महाजन सार्वजनिकरित्या जाहीर कार्यक्रमात हजर राहिले। खडसे यांच्या विरोधातील गिरीश महाजन आणि सुरेश जैन यांनी रावण दहनाच्या निमित्तानं एकत्र येणं अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं। हिंगोलीत हजारो लोकांच्या उपस्थितीत रामलीला मैदान इथं रावण दहन करण्यात आलं। रात्री 12:15 वाजता रामलीला मैदानावरती रावण वध आणि रावण दहन पार पडलं। 30 फुटी मेघनाथ, 15 फुटी शूर्पणखा यांच्या पुतळ्यासह 51 फुटी रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। हे दहन बघण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातूनच नाही तर राज्यभरातून लोक दाखल झाले होते। हिंगोलीतील दसरा महोत्सवाचं हे 162वं वर्ष होतं। अकोल्यात देखील रावण दहन करून दसरा मेळावा साजरा करण्यात आला। संत तुकाराम चौकातील मैदानावरती काल रात्री 8:30 वाजता 51 फुटी रावणाचं दहन करण्यात आलं। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना हे उपस्थित होते। रावण दहन बघण्यासाठी नागरिक देखील मोठ्या संख्येने हजर होते। दरवर्षीप्रमाणे शिवा मोहोड मित्रमंडळाच्या वतीनं या रावण दहनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त शिर्डीत लाखो भाविकांनी काल हजेरी लावली। दसऱ्यानिमित्त साईंचरणी कोट्यवधींचं दानही करण्यात आलंय। मूळचे हैदराबादचे मात्र सध्या ऑस्ट्रेलियात राहणारे वेंकटा अटलुरी या भाविकानं साईंचरणी 22 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण केलाय, तर एका अज्ञात भाविकानं 2.5 लाखांचा हिऱ्याचा ब्रोच अर्पण केलाय। दरम्यान दसऱ्याच्या दिवशी साई संस्थानं सर्वसामान्य भाविकांसाठी अनोखी भेट दिली आहे। त्यानुसार शिफारस देऊन मिळणारे VIP दर्शन पास आता सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे, तर 1 वर्षाहून लहान बाळ असलेल्या कुटुंबाला आणि वयोवृद्ध नागरिकांना शिर्डीत झटपट दर्शन दिलं जाणार आहे। दसऱ्याच्या दिवशी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक पूजा बांधण्यात आली। विठुराया बनला होता गुराखी, तर रुक्मिणी मातेला नखशिकांत सोन्यानं मढवण्यात आलं होतं। सोन्याचं धोतर, रेशमी घोंगडी, सोन्याची पगडी आणि हातात चांदीची काठी अशा साजऱ्या रूपातला विठुराया बघण्यासाठी भाविकांनी देखील मंदिरात एकच गर्दी केली। गेले 9 दिवस नवरात्रानिमित्त विठोबा आणि रुक्मिणीला वेगवेगळ्या रूपात सजवण्यात येतं। काल दसऱ्याच्या निमित्तानं दोघांचीही 2 परस्पर भिन्न रूपं बघायला मिळाली। मराठवाड्यातील पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी राज्य शासनानं वॉटर ग्रीड तयार करण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्र्यांनी काल बीडमध्ये तशी घोषणा केली। वॉटर ग्रीडमुळे मराठवाड्याला निश्चित फायदा होईल असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपालिकेच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील अच्छाडमध्ये घरात शिरलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास बिबट्या घरात शिरल्याचं बघताच परिसरात एकच खळबळ उडाली। 4 ते 5 महिन्यांचं हे बिबट्याचं पिलू बघण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली। वनविभागाला कळताच तातडीनं त्यांनी धाव घेत जाळीच्या मदतीनं या पिलाला सुरक्षितरित्या ताब्यात घेतलाय। त्यानंतर उपचारासाठी त्याची बोर्डीला रवानगी करण्यात आली। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याची मादी आपल्या पिलासोबत फिरताना स्थानिकांनी पाहिल्याचं सांगण्यात येतंय। त्यानुसार वनविभागानं स्थानिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत। आणि यासोबतच गाव तिथे माझामध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर एंटरटेनमेंट सुपरफास्ट बघत रहा ABP माझा।